उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज विद्यार्थी पहिल्यांदा शाळेमध्ये येत आहेत. त्यामध्ये मुलांच्यामध्ये असणारा उत्साह एकदम द्विगुणित होत आहे. सर्व शिक्षकसुद्धा उत्साहात आहेत. मुलांच्यासाठी नवीन दप्तर, नवीन पुस्तकं, नवीन वर्ग शिक्षक, नवीन मित्र यासाठी सुद्धा मुलांनासुद्धा उत्सुकता लागलेली आहे. शाळेचा पहिला दिवस सर्व विद्यार्थी एकदम खुशीमध्ये शाळेमध्ये आलेले. सर्व शिक्षकही त्यांना पाहून आनंदी आहेत आणि पावसाने सुद्धा हजेरी दाखवून 15 तारीखला म्हणजे पाऊस पडतोय दाखवून दिलेला. Hello, welcome students to this new academic year 2026 and 27. On behalf of Siddhivinayak English Medium School, we welcome you all. एक महीने की छुट्टी के बाद बच्चे वापस स्कूल आ चुके। कैसा लग रहा है बच्चों? आज आमच्या सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ शाळेचा पहिला दिवस. सकाळी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावर नवीन शैक्षणिक वर्षासाठी तिलक लावून स्वागत करण्यात आले. 15 जूनची सकाळ जराशी वेगळी होती. त्याला कारणेही दोन होती. एक तर प्रत्येकाला हव्याशा वाटणाऱ्या पावसाने दमदार हजेरी लावली होती आणि दुसरीकडे जागोजागी रस्त्यावर किलबिलाट दिसत होता. पण हा किलबिलाट पक्ष्यांचा नव्हता, तर हा किलबिलाट होता विद्यार्थ्यांचा. सकाळी सकाळी शाळेचे नवे गणवेश घालून नवे दप्तर सांभाळत ही मुले शाळेत निघाली होती. गेले 1.5 महिन्यांची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आजपासून अनेक शाळा सुरू झाल्या. त्यामुळे कित्येक दिवस ओस पडलेल्या शाळा गजबजल्या. नवे वर्ग, नवे मित्रमैत्रिणी, नवा अभ्यास, नवे शालेय साहित्य घेऊन नवा अध्यास घेत विद्यार्थी आपल्या पालकांच्या मदतीने शाळेत पोहोचत होते. खरे तर शाळा म्हटले की आपसुकच अभ्यासालाच, पण आज शाळेचा पहिला दिवस असल्याने अभ्यासाचे टेन्शन काही ह्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. चला शाळेत घडूया उज्ज्वल भविष्य. राजाराम शेठ विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला. सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित राजाराम शेठ विद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल व आर्य ज्युनियर कॉलेज येथे नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27च्या प्रारंभनिमित्त शाळा प्रवेशोत्सव उत्सवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ अशा 1.5 महिन्याच्या सुट्टीनंतर विद्यार्थी दुपारी 12:50 आनंदाने शाळेत दाखल झाले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे आनंदाने स्वागत केले. यानंतर विद्यार्थ्यांनी चला शाळेत घडूया उज्ज्वल भविष्य, शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क, ज्ञान, संस्कार आणि प्रगती अशा घोषणाने परिसर दुमदुमून टाकत प्रभात फेरी काढली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरावा यासाठी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्याने विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांना नियमित शाळेत हजर राहण्याचे, मनापासून अभ्यास करण्याचे, शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वितरण आणि आनंददायी वातावरणामुळे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. राजाराम शेठ विद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल सगळे शिक्षक आज 1 महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळा गजबजलेली आहे मुलांच्या सहवासाने आणि सगळे शिक्षक उपस्थित आहेत पटांगणावरती. आपण त्यांच्याकडून मत जाणून घेऊया. बोला मॅडम. शाळेचा आज पहिला दिवस आहे. खूप छान वाटते.
आनंदमय मंगलमय वातावरणात मुलांचं स्वागत होताना दिसत आहे. मुलं खूप उत्साही आहेत. शाळेचा पहिला दिवस मुलांना बघून खूप आम्ही खुश झालो आहे आणि त्यांचं छानपैकी आम्ही स्वागत केलं आहे शाळेत. आज शाळेचा पहिला दिवस. सर्व विद्यार्थी मुलं हे सगळे आनंदी आहेत. उत्साहात पहिला दिवस जो आहे प्रवेशोत्सव साजरा होत आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आज नवीन शैक्षणिक वर्षात हार्दिक स्वागत. मुलांप्रमाणे शिक्षकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. परत बोला. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज विद्यार्थी पहिल्यांदा शाळेमध्ये येत आहेत. त्यामध्ये मुलांच्यामध्ये असणारा उत्साह एकदम द्विगुण होत आहे. सर्व शिक्षकसुद्धा उत्साहात आहेत. मुलांच्यासाठी नवीन दप्तर, नवीन पुस्तकं, नवीन वर्ग शिक्षक, नवीन मित्र यासाठी सुद्धा मुलांनासुद्धा उत्सुकता लागलेली आहे. 2026-27चं मुलांचा प्रवेशोत्सव अतिशय आनंदाने साजरा केला गेलेला आहे. त्यासाठी मुलांसाठी खास फुग्यांची सजावट करण्यात आलेली आहे. मुलांना आरती कुंकू लावून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. खूप छान मुलं जशी आज आनंदाने आले तशी शिक्षक पण खूप आनंदाने आलेले, त्यामुळे खूप मजा वाटते. शिक्षकांना आनंद झाला 1 महिन्यानंतर. वातावरण खूप छान आहे मुलांना बघून. बोला मॅडम. शाळेचा पहिला दिवस, सर्व विद्यार्थी एकदम खुशीमध्ये शाळेमध्ये आलेले. सर्व शिक्षकही त्यांना पाहून आनंदी आहेत आणि पावसाने सुद्धा हजेरी दाखवून 15 तारीखला म्हणजे पाऊस पडतोय दाखवून दिलेला आहे. इंग्लिशमध्ये बोला. Hello, welcome students to this new academic year 2026 and 27. On behalf of Siddhivinayak English Medium School, we welcome you all. I welcome all students of the Siddhivinayak for the first day of the academic year 26-27. So holidays over, so all students will come. Thank you. स्टार्ट. टुडे इज द फर्स्ट डे ऑफ स्कूल. ये मेरे 9th B का क्लास है. अच्छा लग रहा है कि बच्चे वापस आ गए स्कूल में. टीचर्स आर ऑल्सो बैक, स्टूडेंट्स आर ऑल्सो बैक. आज मुलांचा शाळेतला पहिला दिवस. त्यांचे हसरे चेहरे पाहून माझं स्वतःचे मन खूप प्रसन्न झाले आणि मला स्वतःला या दिवसाची खूप सुंदर उत्सुकता होती की हा क्षण अनुभवला आणि खूप छान वाटलंय मला आजचा दिवस. 1 महीने की छुट्टी के बाद बच्चे वापस स्कूल आ चुके. कैसा लग रहा है बच्चों? छुट्टी अच्छी थी कि स्कूल? अभी स्कूल चालू हुआ तो कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है सबको? सही में? क्या और छुट्टी चाहिए थी? क्या लग रहा है, छुट्टी चाहिए थी कि अच्छा है स्कूल चालू हुआ वापस? बच्चों स्कूल चालू हुआ वापस, कैसे लग रहा है आपको? ऐसे ही बोल रहे हो कि छुट्टी चाहिए थी और अच्छा लग रहा है ना? कैसा लग रहा है? हाँ, कल से एब्सेंट नहीं होना है. एकदम हळूहळू या. ऐक चला. वाह.
ऐसा कुछ भी मत कर.